श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात कुंभ राशीच्या जीवनात कोणते नवे बदल घडणार आहेत? कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला योग्य दाद मिळेल का? आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल की खर्चाची चिंता वाढेल? प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज दूर होतील की नात्यात कसोटी पाहावी लागेल? आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल की दिलासादायक संकेत मिळतील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा कुंभ राशीच्या जातकांसाठी विचार, निर्णय आणि संयम यांची कसोटी पाहणारा ठरणार आहे. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतील, तर काही ठिकाणी थोडे थांबून योग्य दिशा ठरवावी लागेल. ग्रहस्थिती तुमच्याशी संवाद साधत आहे. घाई नको, पण संधी सोडू नको. या आठवड्यात कुंभ राशीवर शनी आणि बुध यांचा विशेष प्रभाव राहणार आहे. त्यामुळे तुमच्या विचारांमध्ये गंभीरता, व्यवहारात शिस्त आणि निर्णयांमध्ये जबाबदारी दिसून येईल. मनात अनेक योजना असतील, पण त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहावी लागेल. काही वेळा अस्वस्थता जाणवेल, पण ती तात्पुरती असेल. आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थिती अधिक स्पष्ट होत जाईल आणि मनाला दिलासा मिळेल. संयम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा आठवडा तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढलेल्या दिसतील. वरिष्ठांकडून तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या जातील, त्यामुळे कामात कसूर होऊ देऊ नका. एखादे प्रलंबित काम पूर्ण करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. सहकाऱ्यांशी संवाद साधताना स्पष्ट बोला. गैरसमज टाळणे फार महत्त्वाचे आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा आहे. नवीन संधी समोर येतील, पण लगेच निर्णय घेण्याऐवजी सर्व बाजूंनी विचार करा. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. जुन्या ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, त्यामुळे विश्वास वाढेल. आठवड्याच्या शेवटी व्यवसायात स्थिरता जाणवू लागेल. आर्थिक स्थिती. या आठवड्यात आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. उत्पन्न नियमित राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरगुती गरजा, दुरुस्ती, आरोग्य किंवा प्रवास यावर पैसे खर्च होऊ शकतात. त्यामुळे बजेट आखूनच खर्च करणे योग्य ठरेल. गुंतवणुकीच्या दृष्टीने हा आठवडा फारसा अनुकूल नाही. नवीन गुंतवणूक किंवा मोठा निर्णय पुढे ढकललेला बरा. उधारी देणे किंवा घेणे टाळा. आठवड्याच्या शेवटी अचानक काही पैसे मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडा दिलासा मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात भावनांपेक्षा संवाद महत्त्वाचा ठरणार आहे. जोडीदाराशी किंवा प्रिय व्यक्तीशी गैरसमज होऊ शकतात, पण ते वेळेत स्पष्ट केले तर नातं अधिक मजबूत होईल. लहान गोष्टी मनात धरून ठेवू नका. मन मोकळेपणाने बोला. विवाहित कुंभ राशीच्या जातकांनी कुटुंबासाठी वेळ काढणे गरजेचे आहे. कामाच्या व्यापामुळे जोडीदाराला दुर्लक्षित केल्यास तणाव निर्माण होऊ शकतो. एकत्र वेळ घालवल्यास नात्यातील गोडवा वाढेल. अविवाहितांसाठी नवीन ओळख किंवा प्रस्ताव येऊ शकतो, पण भावनांपेक्षा विचारपूर्वक निर्णय घ्या. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण साधारणतः शांत राहील, पण काही मुद्द्यांवर मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे सल्ले दुर्लक्षित करू नका. त्यांचा अनुभव तुमच्या उपयोगी पडेल. भावंडांशी संबंध सुधारतील आणि परस्पर सहकार्य वाढेल. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. नातेवाईकांशी संपर्क वाढेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्यातून समाधान मिळेल, कारण तुम्ही तुमची भूमिका योग्य प्रकारे पार पाडाल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि संयमाचा आहे. अभ्यासात एकाग्रता कमी वाटेल, पण योग्य नियोजन केल्यास अभ्यासाची गती वाढू शकते.
परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य व्यवस्थापन करावे. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना आठवड्याच्या शेवटी चांगली बातमी मिळू शकते. गुरुजनांचे मार्गदर्शन घ्या. मनातील शंका दूर करा. आळस टाळल्यास यश नक्की मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा मध्यम स्वरूपाचा आहे. मानसिक ताण, थकवा, डोकेदुखी किंवा झोपेच्या समस्या जाणवू शकतात. कामाचा ताण स्वतःवर जास्त घेऊ नका. आहार संतुलित ठेवा. पाणी जास्त प्या. नियमित चालणे, योग किंवा ध्यान केल्यास मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य सुधारेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. गरज भासल्यास त्वरित उपचार घ्या. उपाय. दररोज सकाळी ओम शन शनेश्चराय नमा या मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. शनिवारी गरजू व्यक्तीस अन्न, काळे तीळ किंवा वस्त्र दान करा. कोणताही मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नका. नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. एकूण कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा आत्मपरीक्षण, संयम आणि योग्य नियोजनाचा आहे. अडचणी येतील, पण त्या तुम्हाला अधिक मजबूत बनवतील. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास यश तुमच्यापासून दूर जाणार नाही. आठवड्याच्या शेवटी मनःशांती, समाधान आणि आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. या आठवड्यात कुंभ राशीच्या जातकांसाठी संयम, विचारपूर्वक निर्णय आणि जबाबदारी यांना विशेष महत्त्व राहणार आहे. कामकाजात आणि व्यवसायात संधी उपलब्ध होतील, पण घाई न करता योग्य नियोजन केल्यास त्याचा फायदा होईल. आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता असल्याने काटकसर आणि नियोजन आवश्यक आहे. नातेसंबंधांमध्ये संवाद राखल्यास गैरसमज दूर होतील आणि प्रेमात गोडवा टिकून राहील. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक ताण कमी ठेवणे गरजेचे असून योग, ध्यान व विश्रांतीचा लाभ होईल. एकूणच हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा, अनुभव देणारा आणि पुढील काळासाठी योग्य दिशा दाखवणारा ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.